नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, नुकतीच एसएससी मार्फत ज्युनियर इंजिनियरच्या वॅकन्सीज काढण्यात आलेल्या आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल साठी काय सिलेबस असणार आहे ते आपण डिस्कस करणार आहोत। मी तुम्हाला ॲडवाइस पण केलेली होती की प्रत्येकाने अप्लाय करायचा आहे, ओके, कारण मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी सुद्धा कंबाईन वॅकन्सीज आहेत, त्यामुळे अप्लाय नक्की तुम्ही करायचा आहे। फीस सुद्धा खूप कमी असते, 100-150 रुपये फीस असते अप्लाय करायची, त्यामुळे आलेली संधी सोडू नका। ओके, कमी वॅकन्सीज आहेत ॲज कम्पेअर टू अदर ब्रांचेस, पण तरीही आपल्याला ही संधी सोडायची नाही। तर चला बघू नेमका याचा पॅटर्न काय आहे आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सिलेबस काय असणार आहे। मित्रो, एसएससीचा जो टेक्निकल पूर्ण सिलेबस दिलेला आहे तो आपल्या इंटिग्रेटेड बॅच मध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्याच सोबत जे एफटी रिझनिंग देण्यात आलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला मिळेल, राईट। तर ही आपली एक इंटिग्रेटेड बॅच आहे, म्हणजे त्याच्यासाठी जवळपास तुम्हाला मराठी, इंग्लिश, त्यानंतर एफटी, रिझनिंग, राईट, जीएस चे काही सब्जेक्ट, नंतर पूर्ण टेक्निकल मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं या इंटिग्रेटेड बॅच मध्ये अवेलेबल करून देण्यात आलेले सर्व रिक्रुटमेंट साठी ही युजफुल असणार आहे। बीएमसी ला लागणार फक्त इलेक्ट्रिकल याच्यामध्ये नसेल, बाकी सर्व काही याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे। तर बघा, कधीपासून तुम्ही कधी पर्यंत अप्लाय करू शकता। 28 तारखेपासून, मार्च पासून सुरुवात झालेली अप्लाय करायची, आणि तुम्ही कधीपर्यंत अप्लाय करू शकता तर 18/4 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। पुढं आता याचा पॅटर्न काय असणार आहे तर तुमचे दोन पेपर होतील। पेपर 1 ज्याला आपण प्रिलिम सुद्धा म्हणू शकतो, याच्यामध्ये जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, राईट। जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग 50 क्वेश्चन असतील 50 मार्काला, त्यानंतर जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 50 मार्काला, आणि टेक्निकलचे 100 क्वेश्चन 100 मार्काला, असा 2 तासामध्ये तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे 200 क्वेश्चनचा। त्यानंतर तुमचा पेपर 2 होईल। पेपर 1 जे क्लिअर झाले ते पेपर 2 ला जातील, ज्याला आपण मेन्स पण म्हणू शकतो। ते तुमचं इंजिनिअरिंगच्या सिलेबसवर पूर्ण असेल, जो की सिलेबस मी आज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। 100 क्वेश्चन्स असतील 300 मार्कासाठी। चला पुढे, 2 तासाचा कालावधी आहे। थोडीशी लेवल वाढतं पेपर 2 मध्ये पेपर 1 च्या कंपॅरिझन मध्ये। आता रिझनिंग मध्ये काय दिलेला आहे सिलेबस त्यांनी, ओके, इन्क्लूड द क्वेश्चन्स ऑन बोथ वर्बल अँड नॉन वर्बल टाइप। The test may include the question on analogies, similarities, differences, space visualization, problem solving, त्यानंतर analysis, right, judgment, decision making, visual memory, discrimination, observation, relationship concept, arithmetical reasoning, verbal and figure classification, arithmetical number series, etc. The test will also include the question designed to test the candidate's ability to deal with abstract idea, symbols and their relationship, arithmetical, computational and other analytical फंक्शन। म्हणजे जनरल रिझनिंग जे बाकी एक्झाम्सला असते तेच रिझनिंग इथं तुम्हाला दिलेलं आहे, क्लिअर। आता बघा, जनरल अवेअरनेस मध्ये question will be aimed at testing the candidate's general awareness of the environment around him and its application to the society, clear। The question will also be designed to test the knowledge of current events such as matter of everyday observation and experience in their scientific aspects as may be expected on any educational person. The test will also include the question related to India and its neighboring countries, especially pertaining to the history। आता इथून खरा सिलेबस चालू झाला। वरचं एवढं आतापर्यंत बोललेलो करंट अफेअर होतं, हे समजून चालायचं, राईट। हिस्ट्रीचा पार्ट असणार आहे, कल्चर, त्यानंतर जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक सीन्स, जनरल पॉलिटी अँड सायंटिफिक रिसर्च, एक्सेट्रा, क्लिअर। म्हणजे पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, ओके। याची जनरल सोपे क्वेश्चन्स असतात, याचा सेपरेट तुम्हाला एक्सप्लेनेशन बापू सरांकडून किंवा दुसऱ्या आपल्या नॉन टेक्निकलच्या फॅकल्टी कडून व्हिडिओ येईल। आता खरं तर टेक्निकलची सुरुवात झाली। आता पेपर 1 मध्ये तुम्हाला टेक्निकल आहे, ओके, 100 क्वेश्चन 100 मार्काला असणार आहे, त्यामुळं थोडीशी लेवल जी असणार आहे क्वेश्चनची इझी असणार आहे, राईट। याच्यामध्ये तुम्हाला थेअरी ऑफ मशीन्स अँड डिझाईन दिलेला आहे, राईट। पूर्ण सिलेबस काय काय आहे असं दिलंय का, जनरल फक्त लिहिलंय, पण आपल्याला मेन्स पेपर 2 मधून समजून येतं की सिलेबस नक्की काय असणार आहे। त्यानंतर इंजिनिअरिंग मेकॅनिक्स अँड स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, क्लिअर। सॉम, डिझाईन, मेकॅनिक्स अँड थेअरी ऑफ मशीन, क्लिअर। त्याच सोबत
प्रॉपर्टीज ऑफ प्युअर सबस्टन्सेस, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, त्यानंतर इयर स्टँडर्ड सायकल, आयसी इंजिन. जवळपास आयसी इंजिन पूर्ण आहे, डिटेलमध्ये आहे. पेपर 2 ला पण डिटेलमध्ये आहे आणि पेपर 1 ला जास्तीत जास्त आयसी इंजिन डिटेलमध्ये दिलेलं आहे. राईट, थर्मोडायनामिक्स आहे, टॉम आहे, डिझाईन आहे, त्यानंतर मेकॅनिक्स आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे, आयसी इंजिन आहे, आयसी इंजिन परफॉर्मन्स. राईट, तर आयसी इंजिन कंबशन, आयसी इंजिन कुलिंग लुब्रिकेशन, त्यानंतर रँकाइन सायकल ऑफ अ सिस्टम. क्लिअर, म्हणजे थर्मल पॉवर प्लांट आहे, बॉयलर आहे, क्लासिफिकेशन, स्पेसिफिकेशन, फिटिंग, ऍक्सेसरीज. राईट, बॉयलर पूर्ण आहे, माउंटिंग, ऍक्सेसरीज, बाकीचे जे कॉम्पोनंट्स वगैरे आहे ते सर्व त्याच्याबद्दल. एअर कॉम्प्रेसर आहे. क्लिअर, आता कॉम्प्रेसर मध्ये रेसिप्रोकेटिंग वर जास्त क्वेश्चन येतात, पण बेसिक थेरी क्वेश्चन ऍक्सियल आणि सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसर वर सुद्धा विचारले जातात. रेफ्रिजरेशन सायकल, प्रिन्सिपल ऑफ रेफ्रिजरेशन प्लांट, नोझल, स्टीम टर्बाइन. क्लिअर, म्हणजे तुमचं पॉवर प्लांट असणार आहे, आरएसी असणार आहे, आयसी इंजिन आहे, सॉम आहे, टॉम आहे, त्यानंतर डिझाईन आहे आणि त्याच सोबत तुमचं पॉवर प्लांट सुद्धा आहे. त्यानंतर प्रॉपर्टीज क्लासिफिकेशन ऑफ फ्लूइड मेकॅनिक्स सुद्धा आहे. राईट, फ्लूइड स्टॅटिक्स, मेजरमेंट ऑफ फ्लूइड प्रेशर, फ्लूइड कायनामॅटिक्स, डायनामिक्स ऑफ आयडियल फ्लूइड, मेजरमेंट ऑफ फ्लो रेट, त्यानंतर बेसिक प्रिन्सिपल, हायड्रॉलिक टर्बाइन, सेंट्रिफ्युगल पंप, क्लासिफिकेशन ऑफ स्टील. राईट, हे एवढं म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ स्टीलचा अर्थ आहे तुमचं प्रोडक्शन इंजिनिअरिंग. जो पेपर 2 ला सिलेबस आहे सेम पेपर 1 ला दिलेला आहे, फक्त पेपर 1 ला जास्तीत जास्त सब्जेक्टचे नावं देण्यात आलेले आहे आणि त्याच्यामधलं कंटेंट कमी देण्यात आलं. मग हे कंटेंट समजायचं कुठून, तर तुम्ही जेव्हा पेपर 2 ला जाल, राईट, पेपर 2 ला आग धगधगती दिसायली, तर हे आपण आलो पेपर 2 ला. पहिलं थेअरी ऑफ मशीन अँड मशीन डिझाईन, हा सिलेबस तुम्हाला पेपर 1 साठी सुद्धा कन्सिडर करून चालायचं आहे. याच्यामध्ये काय दिलं, कन्सेप्ट ऑफ सिंपल मशीन, 4 बार लिंकेज अँड लिंकेज मोशन, म्हणजे सिंपल मेकॅनिझम आहे. पहिला टॉपिक जे तिन्ही दिलेले आहेत ना ते सिंपल मेकॅनिझम मध्ये कंप्लीट होतं. आपल्या पूर्ण कोर्समध्ये ते दिलेलं आहे. फ्लायव्हील, फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे फ्लायव्हील नावाचा टॉपिक, पॉवर ट्रान्समिशन बाय बेल्ट ड्राईव्ह, राईट, व्ही बेल्ट, फ्लॅट बेल्ट, त्यानंतर क्लचेस, मशीन डिझाईनचा पार्ट, प्लेट अँड कोनिकल क्लच. राईट, क्लचेस मध्ये आलंच सर्व. गिअर, टाइप ऑफ गिअर्स. क्लिअर, गिअर ड्राईव्ह याचा अर्थ काय आहे, गिअर ड्राईव्ह, गिअर प्रोफाईल अँड द रेशो कॅल्क्युलेशन. गिअर रेशो कॅल्क्युलेशन म्हणजे तुमचा गिअर ड्राईव्ह आहे, ओके, आणि गिअर ट्रेन सुद्धा करावं लागणार आहे. त्यानंतर गव्हर्नर, प्रिन्सिपल, क्लासिफिकेशन, रिव्हर्टेड जॉईंट, मशीन डिझाईनचा पार्ट. ओके, गव्हर्नर पूर्ण करावं लागेल. कॅम अँड फॉलोअर, टॉम, बिअरिंग, मशीन डिझाईन, फ्रिक्शन इन कॉलर अँड पिवोट्स म्हणजे बेअरिंगचा टॉपिक. क्लिअर, सो हे झालं तुमचं टॉम आणि डिझाईन. इंजिनिअरिंग मेकॅनिक्स अँड स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, त्याच्यामध्ये इक्विलिब्रियम ऑफ फोर्सेस, इक्विलिब्रियम दिलेला आहे. त्यानंतर लॉ ऑफ मोशन्स, राईट, म्हणजे फ्रिक्शनचा पार्ट वगैरे आणि डायनामिक्स मधले न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. क्लिअर, फ्रिक्शन, त्यानंतर कन्सेप्ट ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन, सॉम मध्ये इलास्टिक लिमिट अँड इलास्टिक कॉन्स्टंट म्हणजे तुमचा सिंपल स्ट्रेस अँड स्ट्रेनचा पार्ट आहे ना तो. त्यानंतर बेंडिंग मोमेंट अँड इट्स शिअर फोर्स डायग्राम, एसएफडी, डीएमडी. क्लिअर, स्ट्रेस इन कॉम्पोजिट बार. क्लिअर, तो तुमचा सिंपल स्ट्रेस स्ट्रेन मध्ये होईल. टॉर्शन ऑफ अ सर्क्युलर शाफ्ट, बकलिंग ऑफ द कॉलम, राईट, ज्याला युलर्स अँड रँकाइन्स थेरीज. क्लिअर, म्हणजे थेरीज ऑफ फेल्युअर पण आहे, बकलिंग आहे, स्ट्रट अँड कॉलम ज्याला म्हणतो आपण तो पण पार्ट आहे. थिन वॉल्ड प्रेशर वेसल, राईट, प्रेशर वेसल आहे पण त्याच्यात थिक नाही, फक्त थिन सिलेबस मध्ये दिलेला आहे. हे तुमचं स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आणि मेकॅनिक्स झालेलं आहे. त्यानंतर बघा थर्मल मध्ये प्रॉपर्टीज ऑफ प्युअर सबस्टेंस का पूर्ण पार्ट दिलेला है, मोलियर चार्ट, सुपरहीटेड, सबकूल रीजन वगैरह सब कुछ दिया हुआ है. देखो यार PVTS डायग्राम, PT डायग्राम, प्युअर सबस्टेंस लाइक H2O, इंट्रोडक्शन टू स्टीम टेबल विथ रिस्पेक्ट टू द स्टीम जनरेशन प्रोसेस. क्लियर, स्टीम जनरेशनच्या प्रोसेस वगैरे सगळं म्हणजे आपण ते बॉयलर बिलर मध्ये पाहतो, इथे काही त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. डेफिनेशन ऑफ सॅच्युरेशन, वेट, सुपरहीटेड स्टेटस, ओके, डेफिनेशन ऑफ ड्रायनेस फ्रॅक्शन ऑफ अ स्टीम, डिग्रीज ऑफ सुपरहीट ऑफ अ स्टीम, HS चार्ट ज्याला मोलियर चार्ट म्हणतो ते, म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ प्युअर सबस्टन्स पूर्ण आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पूर्ण दिलेला आहे आणि डेफिनेशन ऑफ स्टोअर्ड एनर्जी अँड इंटरनल एनर्जी. त्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ऑफ अ सायक्लिक प्रोसेस, फर्स्ट लॉ दिलेला आहे थर्मोडायनामिक्सचा, सायक्लिक प्रोसेस, नॉन फ्लो एनर्जी इक्वेशन. क्लियर, त्यानंतर फ्लो एनर्जी डेफिनेशन, नॉन फ्लो एनर्जी इक्वेशन म्हणजे अनस्टडी स्टेटचं, सॉरी स्टडी स्टेट
नॉन फ्लो म्हणजे क्लोज सिस्टम, स्टडी स्टेट एनर्जी सॉरी नॉन फ्लो म्हणजे क्लोज सिस्टमचं, राईट. आपण ते हे करतो ना, क्यू इज इक्वल टू यू प्लस डी क्यू इज इक्वल टू डी यू प्लस टी डब्ल्यू, राईट, नॉन फ्लो साठी. त्यानंतर तुम्हाला फ्लो एनर्जी अँड डेफिनेशन ऑफ एन्थाल्पी, कंडिशन फॉर स्टडी स्टेट, ओके, फ्लो, स्टडी स्टेट, स्टडी फ्लो थ्रू द एनर्जी इक्वेशन, म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जे आपण पूर्ण घेतलेला आहे ना, तो जशाला तसा आहे. क्लिअर. त्यानंतर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, याच्यामध्ये डेफिनेशन ऑफ सिंक, सोर्स, रिझर्वायर ऑफ हीट अँड हीट इंजिन, हीट पंप, रेफ्रिजरेटर, थर्मल efficiency of heat engine and coefficient of performance of refrigerator, Kelvin, Planck and Clausius statement of second law of thermodynamics, absolute or thermodynamic scale of temperature, Clausius integral, entropy change calculation of ideal gas process, Carnot cycle, Carnot efficiency, PMM2, definition of impossibility, okay, irreversibility वगैरे असेल. आले, म्हणजे तुमचा सेकंड लॉ पूर्ण आहे. त्यानंतर इयर स्टँडर्ड सायकल फॉर आयसी इंजिन, ऑटो सायकल, ओके, प्लॉट ऑन पीव्ही टीएस प्लेन. त्यानंतर थर्मल इफिशियन्सी, डिझेल सायकल, प्लॉट ऑन पीव्ही टीएस प्लेन, थर्मल इफिशियन्सी, राईट. ड्युएल सायकल याच्यात दिलेले नाही. आयसी इंजिन परफॉर्मन्स पण करायचं, छोटंसं आहे. त्यानंतर आयसी इंजिन कंबशन, आयसी इंजिन कुलिंग अँड लुब्रिकेशन, ओके, पेपर 1 ला पण तशाला तसं दिलेलं आहे, पेपर 2 ला पण दिलेलं आहे. त्यानंतर रँकाइन सायकल ऑफ स्टीम, राईट, सिंपल रँकाइन सायकल, प्लॉट ऑन पीव्ही अँड टीएस एचएस प्लेन. त्यानंतर रँकाइन सायकल इफिशियन्सी विदाउट पंप वर्क, ओके, हे सर्व आपण आपल्या सिलेबस मध्ये घेतलेलं आहे, कोर्समध्ये आहे. बॉयलर क्लासिफिकेशन, स्पेसिफिकेशन, फिटिंग ॲक्सेसरीज, फायर ट्यूब अँड वॉटर ट्यूब बॉयलर, हे पण आपण घेतलेलं आहे. क्लिअर. एअर कॉम्प्रेसर अँड देअर सायकल, रेफ्रिजरेशन सायकल, प्रिन्सिपल ऑफ रेफ्रिजरेशन प्लांट, नोझल अँड स्टीम टर्बाइन. क्लिअर. म्हणजे हे सर्व काही तुमच्या कोर्समध्ये अवेलेबल करून देण्यात आलेलं आहे. आणि जनरल जे असतं ना आपलं, तेच सर्व काही दिलेलं आहे. फ्लूइड मेकॅनिक्स, पूर्ण फ्लूइड मेकॅनिक्स आहे. प्रॉपर्टीज अँड क्लासिफिकेशन ऑफ फ्लूइड पूर्ण आहे. आयडियल, रिअल फ्लूइड, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, त्यानंतर न्यूटोनियन अँड नॉन न्यूटोनियन फ्लूइड, कॉम्प्रेसर अँड इनकॉम्प्रेसिबल फ्लूइड, कॉम्प्रेसिबल अँड इनकॉम्प्रेसिबल फ्लूइड, फ्लूइड स्टॅटिक मध्ये प्रेशर ॲट अ पॉइंट म्हणजे प्रेशर मेजरमेंट. त्यानंतर मेजरमेंट ऑफ प्रेशर, मॅनोमेट्रिक, यूट्यूब, इन्क्लिनेशन, ओके. त्यानंतर फ्लूइड कायनेमॅटिक्स पूर्ण आहे. स्टीम लाईन, लॅमिनार टर्ब्युलंट फ्लो, एक्सटर्नल, इंटरनल फ्लो, कंटिन्युटी इक्वेशन, डायनामिक्स ऑफ आयडियल फ्लूइड, बर्नॉलीज इक्वेशन, टोटल हेड, वेलॉसिटी हेड, प्रेशर हेड, ऍप्लिकेशन ऑफ बर्नॉलीज इक्वेशन म्हणजे वेंचुरीमीटर, ओरिपिस मीटर, पिटोट ट्यूब. मेजरमेंट ऑफ अ फ्लो रेट, बेसिक प्रिन्सिपल, वेंचुरीमीटर, पिटोट ट्यूब आणि ओरिपिस मीटर. क्लिअर. हेच ऍप्लिकेशन आहेत तुमच्या बर्नॉलीज इक्वेशनचे, सेपरेट लिहायची गरज नव्हती. हायड्रॉलिक टर्बाइन, ओके, त्याचा प्रिन्सिपल वगैरे. आणि पंप, पंप मध्ये सेंट्रिफ्युगल पंपच मोस्टली आहे, रेसिप्रोकेटिंग पंप नाही. पुढे आता क्लासिफिकेशन ऑफ स्टील मध्ये काय दिलं, माइल्ड स्टील, अलॉय स्टील, हीट ट्रीटमेंट ऑफ अ स्टील म्हणजे तुमचं मटेरियल सायन्स. त्यानंतर वेल्डिंग, आर्क वेल्डिंग, गॅस वेल्डिंग, रेजिस्टन्स वेल्डिंग, स्पेशल वेल्डिंग टेक्निक्स एक्सेट्रा, टीआयजी, एमआयजी, ब्रेजिंग, सोल्डरिंग, वेल्डिंग डिफेक्ट टेस्टिंग, एनडीटी, फाउंड्री अँड कास्टिंग मेथड्स, defects, different casting process, forging, extrusion, etc. Metal cutting principle, cutting tool, basic principle of machine with, okay, lathe, milling, drilling, shaping, grinding machine tool, manufacturing processes. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, कास्टिंग, वेल्डिंग, राईट, मेटल कटिंग, फॉर्मिंग प्रोसेसेस, त्यानंतर मशीनिंग पूर्ण, लेथ, ड्रिलिंग, बोरिंग, ब्रोचिंग, ग्राइंडिंग, सब कुछ, राईट, मटेरियल सायन्स. याचा अर्थ जवळपास पूर्ण सिलेबस तुमचा वेगवेगळ्या परीक्षेला मेकॅनिकलचा जो असतो तो तुमचा एसएससी साठी सुद्धा देण्यात आलेला आहे. जे लोकांना म्हणजे अप्लाय तर सर्वच करा आणि ज्यांना सिरियसली प्रिपरेशन सुद्धा करायचे, बाकी एक्झामची तुम्ही तयारी करतात त्यासोबत हे पण करा, WRD ची करताय, BMC ची करताय, तुम्हाला बेनिफिट इथं पण होईल, राईट. त्यामुळे अप्लाय करायला विसरू नका, अप्लाय करा. ऑल द बेस्ट. थांबतो इथं. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.